नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, उद्या गुरुवारी 18 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे. या गाडीमध्ये टोटल 60 काठेवाडी शेळ्या, 11 मेंढ्या व एक घेटा म्हणजे नर मेंढा हे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. सोबत मित्रांनो 25 पिल्ले हे देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत. टोटल 60 शेळींमध्ये 30 शेळी गाभणी, 30 शेळी जनलेली, ज्यांच्या खाली तुम्हाला 25 पिल्ले देखील बघायला भेटणार आहेत आणि 11 मेंढी मित्रांनो, एक घेटा देखील असणार आहे. टोटल क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. क्वालिटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा शेळींची क्वालिटी वगैरे. मित्रांनो, टोटल 60 शेळी आहे. 60 पैकी 30 गाभण आहे, 30 जनलेली आहे, 11 मेंढी आहे, एक घेटा आहे नर. बरोबर, तुम्ही बघू शकतात. 25 पिल्ले देखील असणार आहे. शेळींची क्वालिटी वगैरे तुम्ही बघा. गाडी ही उद्या गुरुवारी येणार आहे 18 डिसेंबर 2025 रोजी. व्हिडिओ एकदम ऐन वेळेस पडतोय म्हणून जे काही कस्टमर वगैरे असतील त्यांचं येणं वगैरे हे उद्या होणार नाही. म्हणून तुम्ही 2 दिवसमध्ये मित्रांनो तुम्ही केव्हाही म्हणजे खरेदी करू शकता. तुम्ही आज तुम्हाला आज बसता येणार नाही. तुम्ही सकाळी सकाळी जरी निघाले तरी मित्रांनो तुम्हाला या शेळ्या घ्यायला भेटून जातील. तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे केवढी लांबलच माप आहे मित्रांनो. आज उद्यामध्ये तुम्हाला हे खरेदी करायला भेटून जाईल. उद्या परवामध्ये 2 दिवसामध्ये मित्रांनो एवढी जबरदस्त क्वालिटी आणण्याचा प्रयत्न बाबाभाऊ आगोने स्वतः खरेदीला आहेत. खरेदी वगैरे एकच नंबर केलेली आहे. बाबाभाऊचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो खरेदी वगैरे चालू आहे. गाभणी शेळ्या, दुधाच्या शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शन येतं बघा मित्रांनो. जर कोणाला फक्त पिल्ले घेऊन करायचं तर पिल्लेही तुम्हाला भेटतील. जर कोणाला बिना पिल्ल्याच्या खाट्या शेळ्या पाहिजेत फक्त दुधासाठी तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. जर कोणाला पिल्ले लावून पाहिजे तसंही भेटतील. जर कोणाला गाभणी घ्यायचे तसंही भेटतील. जर कोणाला मेंढ्या वगैरे घ्यायच्या असतील तर मेंढ्या पण तुम्हाला भेटून जातील. बरोबर, क्वालिटी बघा तुम्ही. एकदा शिंगडी, चेहरापट्टी एकदम कवडापणा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकतात शेळींमध्ये. हे बघा एक नंबर क्वालिटीमध्ये. पुढचं माप बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पहिलं, दुसरं, तिसरं वेतापर्यंत तुम्हाला शेळ्या बघायला भेटते. आता बघा तिसऱ्या मापामध्ये हे तिसरं चौथं वेत इकडचं जबरदस्त टॉप क्वालिटी लाल शेळीची. पण बघा तिसरं वेत जास्त नाही, फक्त तिची शिंगडी मोठी झालेली. अंगावरचे केस कातरून बघा काय जबरदस्त माप झालेले. खाली काचे बघा मित्रांनो एकदम अशा लागल्या ना, चालताय ना. आणि शेळींना अजून गाभणी शेळ्या मित्रांनो या क्वालिटीमध्ये. जर तुम्हाला या शेळ्या घ्यायच्या असतील ना तर मोबाईल नंबर दिलेला आहे बाबाभाऊचा. लगेच त्यांना विचारा की हे वक्कल तुम्ही जे दाखवलेलं या शेळ्या जे दाखवल्या तुम्ही 5 शेळ्या, ह्यांच्या किमती लगेच सांगा. 5-6 शेळ्या ज्या आहेत त्या. बरोबर, तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे शेळींची. खाली गड्डे बघा एकदम मोटरी लागलेली आहे मित्रांनो. पॉवरफुल मोटरी. घ्यायचं असेल ना तर लगेच संपर्क साधा. क्वालिटीमध्ये एकच नंबर काम करताय. तुम्ही बघू शकतात टॉप क्वालिटी हे आणण्याचा प्रयत्न चालू आहे जबरदस्त. नेहमीप्रमाणेच खतरनाक क्वालिटी खरेदी केलेली. बघा तुम्ही क्वालिटी वगैरे. उंच पूर्ण मित्रांनो डबल हड्डी माप असणार आहे. हे बघा एकदम म्हणजे गरिबाच्या म्हशी मित्रांनो. जशा पारड्या सगळ्या म्हशींच्या पारड्या तशा क्वालिटी बघा. चमक बघा शेळीवरती. बाबाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. किमतीविषयी तुम्ही फोनवर बोलू शकतात. ज्या शेळ्या तुम्हाला आवडत असतील त्यांचा स्क्रीनशॉट त्यांना पाठवा की आम्हाला या शेळ्या पाहिजेत. बरोबर, 2-3 दिवसामध्ये मित्रांनो पूर्ण गाडी ही संपूर्ण सेल होत असते. तर लवकरात लवकर संपर्क साधा टॉप क्वालिटी घेण्यासाठी. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे. हे बघा शेळींची क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही. बघा शेळ्या काय चालता एकदम हारणीवाणी. हे बघा एकदम तापड शेळ्या मित्रांनो जबरदस्त. हे बघा डबल हड्डी एकदम फुल चमकच्या शेळ्या आहेत. तुम्ही बघू शकतात. गाडी ही आता निघालेली आहे. गाडी ही सकाळी चाळीसगावमध्ये असणार आहे. तुम्हाला सकाळी जर तुम्हाला कसंही येता आलं तुम्ही बिंदास निघा. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. जर तुमचे कोणी मित्र असतील त्यांना जर शेळ्या घ्यायच्या असतील ना तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवा लगेच रात्रीमध्येच. त्यांना सांगा की भाऊ उद्या गाडी येणार आहे. म्हणजे ते मित्रांनो चांगली क्वालिटी घेण्यासाठी, टॉपचा माल, वरचा माल घेण्यासाठी लगेच तयारी करतील. सकाळीच बसतील. 2-3 तासामध्ये चाळीसगाव पोहोचतील आणि या शेळ्या घेतील. बघा तुम्ही क्वालिटी वगैरे पूर्ण क्वालिटी त्यांना दाखवा. हे बघा एकदम शिंगडी बघा कवडी कच्चं शिंगडी तुम्हाला बघायला भेटणार मित्रांनो. पहिलं, दुसरं, तिसऱ्या वेतापर्यंत असं तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील. बघा इकडे बघायची शिंगडी, चेहरापट्टी बघा एकदम देखण्या शेळ्या. बरोबर, क्वालिटी वगैरेमध्ये एक नंबर आहे. जवळपास 8-8 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पूर्ण क्वालिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. गुजरातमध्ये खरेदी चालू आहे. खरेदी ही झालेली आहे. खरेदी झाल्यानंतर गाडी लोड झाल्यानंतर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचता आहे. बघू शकता तुम्ही कपाशीमध्ये इथे शेळ्या चढत आहे. म्हणजे मित्रांनो महाराष्ट्राचं क्लायमेट आणि गुजरातचं क्लायमेट का जास्त फरक पडत नाही. बरोबर, फक्त व्यवस्थित काळजी घेता आली पाहिजे. आणि शेळी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ओळखता आली पाहिजे. गाभण, खाटी वगैरे. बरोबर,
तर ह्या गोष्टींसाठी मित्रांनो, जर तुमच्या कोणी ओळखीमध्ये कोणी जो शेळी चारणार असेल किंवा शेळींबद्दल खूप काही माहिती असेल, अशा माणसाला जर तुम्ही अनुभवी माणसाला जरी घेऊन आले तर तुमचा खूप चांगला फायदा होऊन जाईल, बरोबर. आणि दुसरी गोष्ट असं, दलाल वगैरे आणू नका, कुठल्या व्यापारीला आणू नका. बरेच जण काय करतात, व्यापारीला घेऊन येतात, बरोबर. तर मित्रांनो, व्यापारी मिळून तुमचं कांड केव्हा होऊन जातं हे समजत नाही, बरोबर. तर घेऊन येताना तुम्ही शेळी पालकाला घेऊन या, ज्याला क्वालिटी समजेल, बरोबर. तुम्ही बघू शकता व्यापाऱ्याला, ते बघा आता जे शिवाभाऊ आहे ना, यांना सगळ्या शेळ्या विकायच्या आहेत. मग तुम्ही जी शेळी दर्शाल ते तुम्हाला ते देतील, बरोबर. हे तुम्हाला कुठलीही जबरदस्ती करत नाही की आम्हाला ही शेळी नको का ती शेळी नका घेऊ, तुम्हाला जी पटली तुम्ही ती घ्या, तिचा दाम लावा, बरोबर. आता तिकडनं घेताना देखील मित्रांनो, त्यांनी शेतकऱ्यापासून शेळ्या घेतलेल्या असतात. मग तो शेतकरी सांगत असतो की ही शेळी लागलेली आहे, की ती शेळी लागलेली नाही असं, बरोबर. तो काय फार्मचा सेट केलेला माल नसतो, घरचा माल नसतो, तो बाहेरचा गुजरातचा माल असतो. तर तुम्हाला ही ओळखता आली पाहिजे गोष्ट. तुम्ही पाहू शकतात, हे बघा शेळींची क्वालिटी वगैरे जबरदस्त क्वालिटी. मित्रांनो, मी बऱ्याचदा सांगतो, जर समजा शेळी एखादी वेळेस तुम्हाला समजते की शेळी खाली आहे पण उंच पूर्ण माप आहे, तर मित्रांनो घेऊन टाकायची बिंदास. ती तुम्हाला तोलावरची शेळीच्या तुलनेत कमी किमतीत भेटेल, बरोबर. पण ती भविष्यामध्ये मित्रांनो तुमच्यापाशी खूप मोठं असं माप तिचं राहणार आहे. तिचं पूर्ण जी पिढी तुमच्यापर्यंत, म्हणजे ती जी पिल्ले वगैरे जे असतील का, ते पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे तिच्यापासून तुम्हाला भेटतील. म्हणून घेताना थोडी कच्ची असेल किंवा एखादी वेळेस समजा खाटी असेल किंवा लेट जाणारी असेल, पण तुम्हाला वाटते की शेळी चांगली अंगावरती, तर ती मित्रांनो शेळी घेण्याचा 100% प्रयत्न करा, बरोबर. उंच पूर्ण माप. मित्रांनो, शेळी ही कच्ची असेल तर तोलावर लगेच येऊन जाते, महिना 2 महिना टाईम घेते. पण जे माप तुम्ही एकदा घेऊन गेले तर तुम्ही काय परत पुन्हा तुमचं एवढं लांबून 40 गाव येणं जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी सांगतो, घेताना अशी क्वालिटी घ्या, टॉप क्वालिटी घ्या, एकदम घोडाच्या घोडा मित्रांनो शेळ्या तुम्ही खरेदी करा. हे बघा, आता हे मेंढ्या आहेत मित्रांनो, 11 मेंढ्या एक घेटा तुम्हाला तर घ्यायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकतात मेंढीची क्वालिटी बघा. हे बघा, जशी क्वालिटी असणार तसं दाम तुम्हाला वगैरे मित्रांनो द्यावा लागणार आहे. आता ह्या मेंढींसंदर्भात तुम्ही बाबा वागोन यांना फोन करा की या मेंढ्या आम्हाला कशा किमतीत भेटतील, काय भेटतील, संतोष अण्णा यांना फोन करा. दोघांचे नंबर तुम्हाला दिलेले आहेत, बरोबर. जर बाबा भाऊंनी फोन नाही उचलला, गाडीमध्ये असतील, तर लगेच संतोष अण्णाला फोन ट्राय करा की आम्हाला या शेळ्या पाहिजेत, या मेंढ्या पाहिजेत, काय किमतीचे असतील तर स्क्रीनशॉट त्यांना पाठवा व्हॉट्सअपला. दोघींचेही नंबर व्हॉट्सअप नंबर आहे. तर तुम्हाला लगेच मित्रांनो किमती सांगितले जातील. तुमचा आणि त्यांचा अंतर जवळचा असेल तर लगेच 40 गावला चालू येऊन जायचं, बरोबर. म्हणजे असं पण नको की आम्ही एवढं लांबून आलो, जुळत नाही आहे, बरोबर. त्यांचं तुमचं जर बोलणं 2-2 शब्द जवळ करून घ्यायचं. इथं आल्यानंतर त्याच शेळ्या काढायच्या की आम्ही तुम्हाला शेळ्या दाखवल्यात, या शेळ्या आम्हाला तुम्ही काढून द्या. मग इथं आल्यावरती मित्रांनो तुम्ही तो सौदा 2-2 शब्दामध्ये जवळच्या जवळ देखील करू शकतात, बरोबर. तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे. गाडी ही उद्या येणार आहे मित्रांनो, 18 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे, बरोबर. उत्तर महाराष्ट्र हा भाग आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता शेळ्या मेंढ्या सगळ्या जगा तिकडे ती तुम्हाला आयसर लागले दिसते वाटतं. एका जागेवरती शेळ्या जमवलेल्या आहेत, आयसर जयंती. हां बघा, ते आयसर लावलेली. आता त्या आयसरमध्ये मित्रांनो शेळ्या भरल्या जातील. तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे. हे बघा, कसला तरी भुसा दिसतोय, तुरीचा भुसा दिसतोय, त्या खाता आहे त्या. बघा, इथं जमवून इथं गाडी भरणार आहेत. धन्यवाद.